अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर आगाराच्या मूर्तिजापूर माना आळंदी बसमध्ये मद्यधुंद कंडक्टरनं ड्युटीवर असताना प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकीट न दिल्यानं प्रकरण समोर आलं आहे। मूर्तिजापूर आगाराच्या प्रभारी आगार प्रमुखांकडून मद्यधुंद कंडक्टरवर कारवाई करण्यात आली। मूर्तिजापूर आगाराची MH07C 9056 क्रमांकाची बस दररोज मूर्तिजापूर मानामार्गे एंडली असा प्रवास करते आणि रात्री एंडली इथं मुक्कामी राहते। रविवार 21 जुलै रोजी ही बस मुक्कामी असताना त्यातील वाहक रितेश वावरे हा मद्यधुंद अवस्थेत होता। सोमवार 22 जुलै रोजी सकाळी एंडली इथून बस निघाली असताना रितेश वावरे हा प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना तिकीट न देता अरेरावीच्या भाषेत बोलत होता। शेवटी चालक HD वानखडे यांनी ST बस ही माना पोलीस ठाण्याला आणली। तिथून मूर्तिजापूर आगारात दूरध्वनी करून घटनेबाबत माहिती दिली। मूर्तिजापूर आगाराचे प्रभारी आगार प्रमुख अनिल मानके आणि आगार लेखाकार संतोष घोगरे यांनी स्वतः येऊन वाहक रितेश वावरे याच्यावर कारवाई केली। तिकीट दिली नाही। मी यांना शेलू बाजारला म्हटलं होतं, हे दारू प्यायला गेले, दारू पिऊन आलेले होते। नंतर मी याला तिकीट मागितली, याने तिकीटही दिली नाही, पैसे बी दिले नाही मला वापस। मग जे काही तिकीटवाले होते त्यांना बी तिकीट नाही दिली नाही आणि पैसे नाही दिले। हा माणूस मग आणखीन काय म्हणत होता, गद्दा जे होत असेल ते करून